आजच्या या BPCC 104 स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर सायकोलॉजिकल रिसर्च म्हणजेच मानसशास्त्रीय संशोधनामधील संख्याशास्त्रीय पद्धती या तुमच्या पेपरमध्ये आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. आणि हे जे प्रकरण आहे ते आहे संख्याशास्त्र किंवा सांख्यिकी म्हणजेच स्टॅटिस्टिक्स, आणि त्याचा थोडक्यात आज आपण या भागामध्ये ओळख करून घेणार आहोत. साधारणतः या प्रकरणाच्या शेवटी किंवा हे प्रकरण अभ्यासल्यानंतर तुम्ही संख्याशास्त्र म्हणजे काय किंवा त्याचा अर्थ योग्य पद्धतीने स्पष्ट करू शकाल. त्याचबरोबर संशोधन करत असताना संख्याशास्त्राची भूमिका कशी महत्त्वाची आहे हे सुद्धा तुम्ही स्पष्ट करू शकाल. इतकंच काय तर संख्याशास्त्राचं उपयोजन करत असताना त्याच्या मर्यादा काय काय असू शकतात आणि त्याच्याच बरोबरीने त्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या सुद्धा तुम्ही समजून घेणार आहात. या संख्याशास्त्राचा वापर करत असताना आपण विविध मापन श्रेणी पाहतो. त्या मापन श्रेणींची देखील तुम्ही योग्य पद्धतीने चर्चा करू शकाल. संख्याशास्त्राचे मुख्य जे दोन प्रकार आहेत, वर्णनात्मक संख्याशास्त्र आणि अनुमानात्मक संख्याशास्त्र, हे देखील तुम्ही स्पष्ट करू शकाल. प्रकरणाची सुरुवात करत असताना आपण एक उदाहरण पाहूयात. एका संशोधकाला भारतामधल्या किशोरवयीन मुलामुलींमधील भावनिक बुद्धिमत्ता आणि स्व आदर यावर संशोधन करायचं आहे. या संशोधनासाठी हे जे संशोधक आहेत ते भावनिक बुद्धिमत्ता आणि स्व आदर यावरील काही प्रमाणित म्हणजेच स्टँडर्डाइज अशा साधनांच्या मदतीने किशोरांचा म्हणजेच किशोरवयीन मुलगे आणि मुली यांचा प्रदत्त म्हणजेच डेटा गोळा करेल. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की संशोधकाला नक्की काय अभ्यासायचं आहे. यामध्ये संशोधकाला किशोरवयीन मुलांमधील भावनिक बुद्धिमत्ता आणि स्व आदर याबाबत संशोधन करायचं आहे. म्हणजेच आपल्या या संशोधनासाठी किंवा या विषयासाठी संशोधक दोन परिवर्त्य, ज्याला चल असंही म्हटलं जातं आणि इंग्रजी भाषेमध्ये ज्याला आपण व्हेरिएबल्स असं म्हणतो, तर या संशोधनासाठी दोन परिवर्त्य आहेत. एक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आणि दुसरं म्हणजे स्व आदर. या दोन घटकांच्या किंवा या दोन परिवर्त्यांच्या मापनासाठी संशोधक प्रमाणित म्हणजेच स्टँडर्डाइज्ड अशा चाचणीचा, अशा साधनाचा वापर करणार आहे. एकदा का प्रदत्त संकलन म्हणजेच डेटा कलेक्शन पूर्ण झालं, एकदा का या मुलामुलींची माहिती प्रमाणित साधनाद्वारे, विशेषतः मानसशास्त्रीय कसोटी असं म्हणूयात, या मानसशास्त्रीय कसोटी किंवा चाचणीच्या मदतीने गोळा केली की मग पुढे जाऊन संशोधक सांख्यिकी किंवा संख्याशास्त्रीय विश्लेषण करतो. आता हे विश्लेषण करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संशोधनाची उद्दिष्ट आणि त्याचबरोबर संशोधन करण्यापूर्वी संशोधकाने मांडलेली जी गृहीतकं आहेत किंवा जी परिकल्पना आहे ज्याला आपण हायपोथेसिस म्हणतो, तर त्या परिकल्पनेच्या किंवा गृहीतकल्पनेच्या मदतीने विविध संख्याशास्त्रीय तंत्रांचा वापर केला जाणार आहे. या संख्याशास्त्रीय तंत्रांमध्ये विशेषतः अनुमानात्मक किंवा वर्णनात्मक संख्याशास्त्राचा वापर केला जाईल, ज्यामध्ये मध्यमान, प्रमाण विचलन किंवा अगदी टक्केवारीचा सुद्धा समावेश होतो. याच्या आधारे ज्या काही पद्धती अवलंबिल्या जाणार आहेत, म्हणजेच वर्णनात्मक किंवा अनुमानात्मक संख्याशास्त्रीय पद्धती, त्या आधारे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नमूद केल्याप्रमाणे संशोधकाला अभ्यासायचं आहे मुलांमधील भावनिक बुद्धिमत्ता आणि स्व आदर. त्यामुळे त्याला अनुसरून त्या भावनिक बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये मुलग्यांमधलं मध्यमान किती आहे, मुलींमधलं किती आहे,
त्याच्याच बरोबरीनं त्यांचं प्रमाण विचलन किती आहे, त्याबरोबरच उच्च, मध्यम किंवा निम्न भावनिक बुद्धिमत्ता आणि स्व आदर हे घटक असणाऱ्यांचं प्रमाण, त्याचबरोबर भावनिक बुद्धिमत्ता आणि स्व आदर या दोन घटकांमध्ये परस्परांशी काही सहसंबंध आहे का, अशा स्वरूपातली वेगवेगळ्या घटकांचं किंवा अशा स्वरूपातल्या वेगवेगळ्या सांख्यिकींचं मापन करण्यासाठी संशोधक योग्य अशा संख्याशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करेल. साधारणतः तुमच्या हे लक्षात आलं असेल की मानसशास्त्रीय संशोधन म्हटलं की त्यामध्ये आपण जेव्हा संख्याशास्त्राचा किंवा संख्याशास्त्रीय तंत्रांचा वापर करतो, त्या तंत्रांचा वापर केला जातो म्हणजे काय केलं जाऊ शकतं आणि त्या आधारे कशा पद्धतीने आपण अनुमान काढू शकतो. ही जी वेगवेगळी तंत्र आहेत याचा वापर करण्यास शिकण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संख्याशास्त्र किंवा सांख्यिकी म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपल्याला संख्याशास्त्राचा अर्थ आणि त्याचं जे महत्त्व आहे त्याबद्दल आधी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये एकूणच आपण आता जो संख्याशास्त्र हा विषय अभ्यासणार आहोत त्या संदर्भातली माहिती ही अत्यंत मूलभूत स्वरूपातली असणार आहे. आपण इथे फक्त त्याचा परिचय करून घेणार आहोत आणि आपल्या या प्रकरणाशी संबंधित याचा विशेष भर जो आहे तो मापन श्रेण्यांवर आणि त्याचबरोबरीनं वर्णनात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह आणि अनुमानात्मक म्हणजेच इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स या भागावर असणार आहे. या ठिकाणी संख्याशास्त्र म्हणजे काय, म्हणजे आपण आता हे शास्त्र म्हणून अभ्यासत आहोत, त्यामुळे कोणत्याही शास्त्राचा योग्य माहिती घेतल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला ते शास्त्र निश्चित काय आहे हे समजणार आहे. त्यामुळे या भागामध्ये आपण संख्याशास्त्राच्या आधी व्याख्या पाहूयात आणि त्याच्याच बरोबरीने संख्याशास्त्रामध्ये समाविष्ट असणाऱ्या विविध संकल्पना किंवा संख्याशास्त्रामधल्या मूलभूत संकल्पना आपण समजून घेणार आहोत. यापूर्वी आपण या विषयाचा एक साधारणतः सुरुवात करत असताना नक्की संख्याशास्त्र काय असू शकतं याकरिता एक उदाहरण बघितलेलंच आहे. त्या उदाहरणाच्या आधारे संख्याशास्त्र किंवा सांख्यिकी या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर तुमच्या मनात काय येतं बरं? हे नक्की कशाचं शास्त्र असेल? तर कदाचित यापूर्वी आपण जी चर्चा केली की नाही त्या मदतीने तुम्हाला असं वाटेल की कुठेतरी याचा संख्यांशी संबंध आहे, किंवा कदाचित काहींना असंही वाटेल की याचा संबंध हा गणिताशी आहे. तर ज्यांनी यापूर्वी काहीसं संख्याशास्त्र अनुभवलेलं असेल त्यांना असंही वाटेल किंवा त्यांच्या ही संज्ञा अगदी अचूकपणे लक्षातही येईल. आपण सुरुवातीच्या भागामध्ये या संख्याशास्त्राचा अर्थ समजून घेत असताना इथे जो शब्द लिहिलेला आहे पहा, स्टॅटिस्टिक्स, या शब्दाचं मूळ आहे ते स्टॅटिस्टा या इटालियन शब्दामध्ये. यालाच सुरुवातीला स्टेट अरिथमॅटिक किंवा राष्ट्राचं किंवा राज्याचं गणित असंही म्हटलं जायचं. कारण काय आहे तर हे राष्ट्राचं अंकगणित होतं. कारण एखाद्या राष्ट्राशी संबंधित जे महत्वाचे व्यवहार असायचे, मग त्यामध्ये कराशी संबंधित असू देत किंवा युद्धाशी संबंधित असू देत, त्याबाबत केले जाणारं नियोजन आणि त्याचे तयार केलेल्या सारण्या या सगळ्यांचा समावेश या स्टॅटिस्टिक्समध्ये होत असायचा. आणि म्हणून संख्याशास्त्र हे पूर्वी विशेषतः शासनाशी संबंधित कृती करण्यासाठी उपयोजनात आणलं जाणारं असं एक शास्त्र होतं. मुख्यत्वे करून सेन्सस किंवा जनगणनेसारख्या कृतींसाठी याचा विशेषतः वापर केला जायचा.
अलीकडे मात्र याचं उपयोजनाचं क्षेत्र हे निश्चितपणे वाढलेलं आहे. यामध्ये विशेषतः अर्थशास्त्र, मानसशास्त्र, त्याचबरोबरीनं शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये आपण संख्याशास्त्राचा वापर करू लागलो आहोत. ही गणिताची एक शाखा किंवा उपक्षेत्र म्हणून याचं वर्णन करता येईल. पण प्रामुख्याने जी संख्यात्मक माहिती आहे त्या संख्यात्मक अशा माहितीचं संघटन किंवा विश्लेषण करण्यासाठी म्हणून वापरलं जाणारं असं हे शास्त्र ठरतं. अगदी सोप्याच भाषेत सांगायचं झालं तर संख्याशास्त्र म्हणजे माहितीचं वर्गीकरण, संघटन आणि विश्लेषण करण्याचं असं हे एक शास्त्र आहे. ही जी व्याख्या आहे ही किंग आणि मिनियम यांनी दिलेली आहे की माहितीचं संघटन, वर्गीकरण आणि विश्लेषण करणारं शास्त्र. याच्या पुढची आणखी एक व्याख्या आहे पहा, जी वीर राघवन आणि शेटगावकर यांनी दिलेली आहे. ही व्याख्या असं सांगते, प्रदत्त संकलन. पुन्हा ही व्याख्या बघत असताना आपण सुरुवातीला जे उदाहरण पाहिलं की नाही ते उदाहरण लक्षात घ्यायला लागेल. प्रदत्त संकलन, विश्लेषण, अर्थविवरण आणि सादरीकरण याकरिता उपयोजनात आणलं जाणारं असं हे गणिती शास्त्र आहे. आणि म्हणून या शास्त्राच्या मदतीने आपण संख्यात्मक माहितीचं शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर असं विश्लेषण करू शकतो. आणि फक्त विश्लेषणावरच आपण थांबत नाही, तर त्या विश्लेषणावर आधारित एखाद्या विशिष्ट घटनेशी संबंधित असं अनुमान देखील आपण काढू शकतो. त्यामुळे ही व्याख्या अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा आपण संख्याशास्त्र या संकल्पनेचा अधिक विस्तृत विचार करायला लागतो तेव्हा म्हणजेच जेव्हा आपण माहिती गोळा करतो किंवा प्रदत्त संकलन करतो, फक्त त्या माहितीचा किंवा प्रदत्ताबाबत आपण केवळ वर्णनावर थांबणार नाही आहोत, तर त्या आधारे आपण अनुमाने सुद्धा काढणार आहोत. आणि म्हणूनच संख्याशास्त्राचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत किंवा सांख्यिकी ही 2 प्रकारामध्ये विभागली जाते. आणि ते 2 प्रकार आहेत, एक म्हणजे वर्णनात्मक संख्याशास्त्र आणि दुसरं अनुमानात्मक संख्याशास्त्र. यालाच इंग्रजी भाषेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स आणि इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स असं म्हटलं जातं. या व्यतिरिक्त संख्याशास्त्राचे वर्गीकरण करत असताना आणखी 2 प्रकार पाडलेले आहेत आणि ते म्हणजे प्राचल आणि अप्राचल सांख्यिकी किंवा पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक सांख्यिकी. यावरून तुमच्या साधारणपणे संख्याशास्त्र म्हणजे काय त्याचा अर्थ लक्षात आला असेल. इतकंच नव्हे तर हे संख्याशास्त्राचे केवळ काही जे प्रकार मांडलेले आहेत ते सुद्धा पुढे आपण अधिक विस्तृतपणे चर्चा त्याची करणार. आता जेव्हा आपण संख्याशास्त्र म्हणजे काय किंवा त्याचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. एक म्हणजे सांख्यिकी किंवा संख्याशास्त्र हे मुख्यत्वे करून एक शास्त्र आहे. मग या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास किंवा ते शास्त्र कशाशी संबंधित आहे, तर सामाजिक घटनांशी संबंधित वेगवेगळी निरीक्षणं, त्याच्या नोंदी आणि गणन हे या शास्त्रामध्ये केलं जातं. या विविध घटना ज्या आपण नोंदवत आहोत त्या घटनांशी संबंधित तथ्य देखील या शास्त्रामध्ये अभ्यासली जातात. त्याचबरोबरीनं प्राप्त प्रदत्त संरचना म्हणजे विशेषतः आपण जी माहिती गोळा केलेली आहे, आपण जे प्रदत्त गोळा केलं आहे त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं वर्गीकरण करणं आणि त्या वर्गीकरणावर आधारित विश्लेषण करणं या प्रक्रियांचा देखील संख्याशास्त्रामध्ये
समावेश होतो. संख्याशास्त्राच्या मदतीने आपण विविध घटनांचं वर्णन करत असतो, त्याचबरोबर त्या घटनांचं स्पष्टीकरण करतो आणि ती घटना अस्तित्वात असणारा प्रसंग किंवा विशिष्ट घटना आणि त्याची अनुपस्थिती असा प्रसंग याची तुलना देखील करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा याची तुलना देखील संख्याशास्त्राच्या मदतीने केली जाते. संख्याशास्त्राच्या मदतीने शास्त्रीय चौकशीचा पद्धतशीर अर्थ लावला जाऊ शकतो. जी एन्क्वायरी आहे त्या चौकशीच्या आधारे किंवा मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावरून पुढील अंदाज किंवा पूर्वकथन देखील करता येऊ शकतं. या ठिकाणी एकूणच आपण जेव्हा हे सगळा स्वरूप पाहण्याचा प्रयत्न करतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीने संख्याशास्त्र म्हणजे काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा आपल्याला संख्याशास्त्रामधल्या काही मूलभूत संकल्पना देखील समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण पुढील भागामध्ये संख्याशास्त्रातल्या किंवा सांख्यिकीमधल्या काही मूलभूत संकल्पना पाहणार आहोत. या संकल्पनेमधली सगळ्यात महत्वाची अशी संकल्पना आणि ती म्हणजे लोकसंख्या किंवा समष्टी. या पुढील चर्चेमध्ये आपण पॉप्युलेशन या इंग्रजी शब्दासाठी वापरलेला समष्टी किंवा लोकसंख्या हा शब्द आलटून पालटून वापरणार आहोत. त्यामुळे ही जी समष्टी आहे किंवा ही जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या किंवा सॅम्पल म्हणजे नमुना, प्राचल म्हणजेच पॅरामीटर, त्याचबरोबर चल किंवा परिवर्त्य म्हणजेच व्हेरिएबल्स, या वेगवेगळ्या संकल्पना आता आपण इथे समजून घेणार आहोत. याच्यातली पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे समष्टी लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन. आता ही समष्टी किंवा लोकसंख्या हा जो शब्द आहे तो एखादी वस्तू, व्यक्ती किंवा एखादा घटक यांचं वर्णन करण्यासाठी वापरली जाऊ शकते. ही संज्ञा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रतिक्रियांचं स्पष्टीकरण देण्यासाठी विशेषतः वापरली जाते. आता पुन्हा आणखी एक उदाहरण पाहूया की ज्याच्या मदतीने आपल्याला समष्टी आणि नमुना किंवा लोकसंख्या आणि नमुना या संकल्पना स्पष्ट व्हायला जाधिक मदत होईल. एक संशोधक आहे, त्या संशोधकाला पुण्यामधल्या किशोरवयीन व्यक्तींचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे या संशोधकाची लोकसंख्या किंवा समष्टी किंवा अभ्यासासाठी घेतलेलं पॉप्युलेशन हे पुण्यामधील किशोरवयीन व्यक्ती असतील. म्हणजेच या ठिकाणी ही जी समष्टी आहे ही एकतर मर्यादित असू शकेल किंवा अमर्याद सुद्धा असू शकते. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या शाळेमध्ये गणितामध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या असं म्हणतो तेव्हा ती मर्यादित असते. जेव्हा आत्ताच्या उदाहरणामध्ये पुण्यामधले किशोरवयीन विद्यार्थी असं म्हटलं तेव्हा सुद्धा ही जनसंख्या किंवा ही लोकसंख्या जी आहे, समष्टी जी आहे ती मर्यादित आहे. मात्र आपण जेव्हा आकाशातील ताऱ्यांची संख्या असं म्हणतो तेव्हा मात्र ही समष्टी अमर्यादित किंवा अमर्याद ठरू शकते. आता पुढची जी संकल्पना आहे ती आपण पाहूया. आधीचं आपण एक उदाहरण आत्ता जे पाहिलं की ज्यामध्ये आपण पुण्यामधील किशोरवयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा आहे, त्यामुळे लोकसंख्या कोणती असणार आहे तर पुण्यामधील किशोरवयीन विद्यार्थी. आता या आधारे आपण नमुना म्हणजे काय ते पाहणार आहोत. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नमुना म्हणजे संशोधनामध्ये सहभागी होणारा व्यक्तींचा समूह होय. विशेषतः
हा जो नमुना आहे हा प्रातिनिधिक असतो. म्हणजेच काय, तर लोकसंख्या किंवा समष्टीचे जे गुणधर्म आहेत किंवा त्यांच्यामध्ये जे घटक समाविष्ट आहेत तेच घटक नमुन्यामध्ये आहेत असं अपेक्षित असतं. म्हणजे जे जे गुणधर्म विशिष्ट समष्टीचे असतील तेच गुणधर्म नमुन्यामध्ये असतील अशी अपेक्षा आहे आणि म्हणून तो नमुना प्रातिनिधिक असतो. आधी जे मी उदाहरण सांगितलं की पुण्यामधील किशोरवयीन विद्यार्थी, आता या प्रत्येक किशोरवयीन विद्यार्थ्याशी संपर्क साधणं संशोधकाला काही शक्य नाहीये. त्यामुळे संशोधक काय करेल, तर त्या समष्टीमधील प्रातिनिधिक असा नमुना घेऊन त्या नमुन्यावर प्रदत्त म्हणजेच डेटा गोळा करेल आणि याच्याच सारखी म्हणजे हा प्रदत्त गोळा करत असताना किंवा ही माहिती गोळा करत असताना आता आपण पाहिलं की जनसंख्या जी आहे ती म्हणजे पुण्यामधील किशोरवयीन विद्यार्थी, त्याच्यामधून प्रातिनिधिक असा अभ्यासासाठी निवडलेला समूह किंवा गट म्हणजेच नमुना, सॅम्पल. आता याच्याच सारखी आणखी काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. पहा की आपण जेव्हा एखाद्या आजारासाठी आपल्या रक्त देतो, रक्त तपासणीसाठी देतो, तेव्हा आपल्या शरीरामधलं संपूर्ण रक्त हे समष्टीचं किंवा जनसंख्येचं उदाहरण आहे, लोकसंख्येचं उदाहरण आहे. मात्र त्याच्यामधली एक छोटीशी सिरिंज ज्याचा नमुना म्हणून वापर केला जातो. अपेक्षित काय आहे, संपूर्ण शरीरामध्ये असणाऱ्या रक्तामध्ये असणारे जे घटक आहेत ते घटक या छोट्याशा सिरिंज मधील रक्तात असणार आहेत आणि म्हणून तो नमुना आहे. त्याच प्रकारे आणखी एक उदाहरण पाहूया. एखाद्या संशोधकाला किंवा संशोधनापेक्षाही एखाद्या गुणवत्ता निरीक्षकाला एका कारखान्यामधून काही शीतपेयांचा नमुना घ्यायचा आहे. मग हा जो निरीक्षक आहे हा काय सगळ्याच शीतपेयांच्या बाटल्या टेस्ट करणार नाहीये, त्याच्याऐवजी त्यातल्या काहीच नमुना दाखल अशा पेयांची तो चाचणी घेईल आणि त्या आधारे त्या शीतपेयांचं म्हणजेच कोल्ड्रिंक्सची तो चव आणि गुणवत्ता ही निश्चित करणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो नमुना आहे तो समष्टीमधला एक छोटासा गट आहे आणि या समष्टीमधले जे जे काही गुणधर्म आहेत ते या नमुन्यामध्ये समाविष्ट असतात. महत्वाचं म्हणजे हा नमुना प्रातिनिधिक असतो आणि त्यामुळे असं अपेक्षित आहे की समष्टीचे गुणधर्म हे नमुन्यामध्ये आलेले आहेत. आता हा जेव्हा आपण नमुना गोळा करतो किंवा हा जेव्हा नमुना निवडतो, तो नमुना निवडत असताना जी पद्धती अवलंबिली जाते त्याला आपण नमुना चयन किंवा सॅम्पलिंग टेक्निक असं म्हणतो. नमुना निवडणे किंवा नमुना चयन म्हणजेच सॅम्पलिंग. याचे पुन्हा दोन प्रकार पाडलेले आहेत सॅम्पलिंगचे. एकतर संभाव्यता नमुना चयन आणि दुसरा विना संभाव्यता नमुना चयन. याबद्दल आणखी विस्तृतपणे आपण पुढील काही भागामध्ये पाहणारच आहोत. विशेषतः जेव्हा आपण संभाव्यता नमुना चयनाचा विचार करतो तेव्हा नमुना निवडत असताना अनियत पद्धतीने नमुना चयन केलं जातं. पुन्हा अनियत पद्धतीमध्ये साधी अनियत पद्धती आणि पद्धतशीर अनियत किंवा यादृच्छिक पद्धती, त्याबरोबरीनं स्तरीय अनियत पद्धती, रुंदीकरण म्हणजेच क्लस्टर सॅम्पलिंग आणि बहुस्तरीय मल्टीस्टेज अनियत पद्धती.
अशा स्वरूपातल्या संभाव्यता नमुना चयन पद्धतींचा अभ्यास केला जातो किंवा वापर केला जातो. त्याचबरोबरीनं काही विनासंभाव्यता नमुना चयन पद्धतींचा देखील वापर केला जातो. यामध्ये कन्व्हिनियंट म्हणजेच अत्यंत सोयीस्करपणे नमुना निवडला जातो. त्याचबरोबर ऐच्छिक, निर्णय नमुना चयन, नियतांश, स्नोबॉल सॅम्पलिंग यासारख्या विनासंभाव्यता नमुना चयन पद्धतींचा देखील वापर केला जातो. या नमुना चयनाबरोबरीनच आणखी एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि ती म्हणजे प्राचल किंवा पॅरामीटर. अभ्यासाकरता निवडलेल्या समष्टीबाबत किंवा लोकसंख्येबद्दल माहिती देणारं एक विशिष्ट मूल्य म्हणजेच प्राचल किंवा पॅरामीटर होय. जी जनसंख्या किंवा जी लोकसंख्या आपण अभ्यासासाठी घेणार आहोत त्याच्या गुणधर्मांच्या संदर्भात ज्या घटकाद्वारे किंवा ज्या मूल्याद्वारे आपल्याला माहिती प्राप्त होते असं मूल्य म्हणजेच प्राचल होय. आतापर्यंत आपण या सांख्यिकीमधील 3 मूलभूत संकल्पना पाहिल्या. एक म्हणजे लोकसंख्या किंवा समष्टी, त्यानंतर नमुना, त्यानंतर नमुना चयन आणि प्राचल किंवा पॅरामीटर. पॉप्युलेशन, सॅम्पल, सॅम्पलिंग टेक्निक आणि पॅरामीटर. यानंतर आणखी एक महत्त्वाची संकल्पना आहे जी आपण नमुना चयनासाठी नमुना चयन करत असताना किंवा विशेषतः संख्याशास्त्रामध्ये वापरणार आहोत आणि ती म्हणजे परिवर्त्य. आता हे परिवर्त्य म्हणजे काय आहे तर परिवर्त्याला इंग्रजीमध्ये चल असं म्हटलं जातं. आणि हे चल जे आहे ते म्हणजे अत्यंत परिवर्त्य हाच शब्द आपल्याला स्पष्टपणे सांगतो परिवर्तनीय जे आहे किंवा ज्याचं मूल्य बदलत राहणार आहे असा एखादा घटक. आता हे जे परिवर्त्य आहे त्याचं प्रमाण हे बदलत राहणार आहे किंवा एखादं मूल्य हे वेगवेगळं असणार आहे. जेव्हा आपण नमूद केलं की आपल्याला भारतातील किशोरवयीन मुलांचा अभ्यास करायचा आहे, सुरुवातीलाच आपण पाहिलं की ज्यामध्ये आपण 2 परिवर्त्य घेतले होते. एक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता आणि दुसरं म्हणजे स्व आदर. या 2 परिवर्त्यांचा संशोधकाला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता आणि स्व आदर ही 2 परिवर्त्य आहेत. मग त्याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचं जे मूल्य आहे ते बदलू शकतं. म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता ही उच्च असू शकते किंवा निम्न असू शकते. तसंच स्व आदराबाबत देखील स्व आदर हा जो घटक आहे तो उच्च असू शकतो किंवा निम्न असू शकतो. आणि त्यामुळे त्याच्याच बरोबरीनं आणखी एक परिवर्त्य असू शकतं आणि ते म्हणजे जेंडर किंवा लिंग. याची देखील मूल्य ही भिन्न भिन्न असू शकतात. हे जे परिवर्त्य आहेत याचा आपण विचार केल्यास आपल्या असं लक्षात येईल की ही जी परिवर्त्य आहेत याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ही मूल्य ही बदलत राहणार आहे आणि याचे काही प्रकारही आहेत. याच्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे स्वतंत्र परिवर्त्य, ज्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि अत्यंत सोप्या शब्दामध्ये IV असं म्हटलं जातं. आता हे जे स्वतंत्र परिवर्त्य आहे यामध्ये संशोधक बदल किंवा फेरफार करू शकतो. असं परिवर्त्य म्हणजे काय तर स्वतंत्र परिवर्त्य. एक अत्यंत सोपं उदाहरण या ठिकाणी पाहूया.
एखाद्या ठिकाणी एखाद्या कारखान्यामध्ये काम करत असताना ते जे कामगार आहेत त्यांच्या निर्वर्तनावर कशाचा परिणाम होऊ शकतो, तर तिथे असणारा आजूबाजूला असणारा आवाज किंवा तिथे असणारी प्रकाश योजना या विविध घटकांचा कामगारांच्या निर्वर्तनावर परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो. आता इथे हे जे संशोधक आहेत यांना प्रकाशाचा परिणाम अभ्यासायचा आहे. त्यामुळे प्रकाश हे जे परिवर्त्य आहे ते स्वतंत्र परिवर्त्य ठरतं. त्यामध्ये संशोधक बदल करणार आहे, त्यामध्ये संशोधक फेरफार करणार आहे. त्या म्हणजेच कधी तो प्रकाश तेजस्वी असेल, अत्यंत मंद किंवा सौम्य स्वरूपातला असेल किंवा सामान्य स्वरूपातला असू शकेल. लक्षात आलं? स्वतंत्र परिवर्त्य म्हणजे काय असू शकतं? हे असं परिवर्त्य आहे ज्याला विशिष्ट मूल्य निश्चितच आहे, मात्र ज्यामध्ये बदल करण्याचा निर्णय हा संशोधक घेऊ शकतो किंवा प्रयोग करणारा प्रयोजक सुद्धा घेऊ शकतो. आणि म्हणून हे जे परिवर्त्य आहे हे स्वतंत्र परिवर्त्य आहे किंवा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे. यानंतर परिवर्त्याचा बघा, परिवर्त्य चल असं दोनही प्रकारे आपण याचा व्हेरिएबल्सला म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण परतंत्र किंवा अवलंबी परिवर्त्य असं म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये डिपेंडंट व्हेरिएबल आणि म्हणून तिथे तुम्हाला कंसामध्ये DV असं लिहिलेलं दिसेल. आता आपण यावर आधीचं उदाहरण जे बघितलं त्यामध्ये विशेषतः संशोधकाला जे अभ्यासायचं आहे ते म्हणजे प्रकाश आणि त्याचा कशावर परिणाम होणार आहे, तर कामगारांच्या निर्वर्तनामध्ये किंवा व्यक्तीच्या निर्वर्तनामध्ये. आणि म्हणून या परतंत्र किंवा अवलंबी परिवर्त्याची व्याख्या बघा. स्वतंत्र परिवर्त्यातील बदलामुळे ज्या परिवर्त्यातील बदलाचे संशोधक मापन करतो ते परिवर्त्य म्हणजेच परतंत्र परिवर्त्य होय. मगाशी आपण स्वतंत्र परिवर्त्य हे प्रकाश किंवा प्रकाशामध्ये होणारा जो बदल केलेला आहे संशोधकाने ते स्वतंत्र परिवर्त्य असं म्हटलं होतं. आता त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर कशामध्ये फरक पडणार आहे, तर निर्वर्तनामध्ये फरक पडणार आहे. आणि म्हणून त्या उदाहरणामध्ये व्यक्तीचं निर्वर्तन किंवा कामगारांचं निर्वर्तन परफॉर्मन्स हे परतंत्र परिवर्त्य आहे. ते कशावर अवलंबून आहे, तर प्रकाश योजनेवर किंवा प्रकाशावर म्हणजेच स्वतंत्र परिवर्त्यावर अवलंबून आहे. आता या व्यतिरिक्त मगाशी स्पष्टीकरण करत असताना आणखी एक परिवर्त्य म्हटलं होतं आणि ते म्हणजे आवाज. मात्र हे परिवर्त्य अभ्यासासाठी घेतलं जाणार नाहीये. आणि त्यामुळे असं एखादं परिवर्त्य की जे स्वतंत्र आणि परतंत्र परिवर्त्य याच्यामधील संबंधांमध्ये अडथळा आणू शकतो किंवा हस्तक्षेप करू शकतो, असं जे परिवर्त्य आहे त्याला आपण अवांतर परिवर्त्य किंवा एक्स्ट्रॉनियस व्हेरिएबल असं म्हणतो. इथे उदाहरण दिलेलंच आहे की आवाज हे परिवर्त्य देखील निर्वर्तनावर परिणाम करू शकतं. त्यामुळे जे स्वतंत्र परिवर्त्य निर्वर्तन म्हटलं होतं त्याच्यामधील जो बदल आहे त्या परिवर्त्यांमध्ये किंवा निर्वर्तनावर आणखी कशाचा परिणाम होऊ शकतो, तर आवाजाचा देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधीच्या उदाहरणामध्ये आवाज हे अवांतर किंवा एक्स्ट्रॉनियस व्हेरिएबल ठरेल. त्याच्यानंतर परिवर्त्याचा आणखी वेगळ्या प्रकारे प्रकार मांडला जातो, तो म्हणजे संख्यात्मक परिवर्त्य किंवा परिमाणात्मक. या परिवर्त्याच्या
नावावरूनच लक्षात येत असेल की हे असं परिवर्त्य आहे जे संख्येच्या स्वरूपामध्ये व्यक्त केलं जातं. विशेषतः बुद्धिगुणांक, उंची, वजन यासारखी मोजता येणारी अशी जी परिवर्त्य आहेत ती म्हणजेच संख्यात्मक किंवा परिमाणात्मक म्हणजेच क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स. त्याच्या बरोबरीनंच आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे गुणात्मक परिवर्त्य किंवा क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल. हे जे गुणात्मक परिवर्त्य आहे हे परिवर्त्य विशेषतः मापनीय गुणधर्म आहेत, मात्र ते संख्येच्या स्वरूपामध्ये विशेषतः वर्गीकरण करता येणारे नाहीत. उदाहरणार्थ लिंग, ज्यामध्ये स्त्री पुरुष किंवा सामाजिक आर्थिक दर्जा उच्च निम्न मध्यम अशा स्वरूपामध्ये व्यक्त करता येतो, मात्र संख्येच्या स्वरूपामध्ये या परिवर्त्यांचं वर्गीकरण हे करता येत नाही. या व्यतिरिक्त परिवर्त्यांचे आणखी 2 असे प्रकार पाडले जातात आणि ते म्हणजे अखंडित आणि खंडित, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये कंटिन्युअस अँड डिस्क्रीट असं म्हटलं जातं. जी अखंडित परिवर्त्य आहेत त्यांचं मूल्य हे सातत्यपूर्ण किंवा सतत असतं. त्या परिवर्त्यांचे लहान लहान भाग देखील आपल्याला करता येतात. जसं की वजन हे आपल्याला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागता येऊ शकेल. म्हणजे इथे जे उदाहरण दिले 52.58 ग्रॅम्स किंवा 59 ग्रॅम्स अशा पद्धतीने अखंडित परिवर्त्यांचं छोट्या छोट्या भागांमध्ये विभागणी करता येऊ शकते. तसंच वयाच्याही बाबतीत आहे. त्यानंतर खंडित परिवर्त्य हे मात्र पूर्णांकाच्या स्वरूपातच व्यक्त केलं जातं. उदाहरणार्थ कुटुंबामधील अपत्यांची संख्या, रस्त्यावरील दुचाकींची संख्या किंवा ग्रंथालयामध्ये असणाऱ्या पुस्तकांची संख्या आणि अत्यंत मजेशीर असं उदाहरण म्हणजे कोंबडीने घातलेल्या अंड्यांची संख्या ही देखील खंडित परिवर्त्याचंच उदाहरण आहे. हा पूर्णांकाच्या स्वरूपामध्ये व्यक्त केलं जाणारं असं हे परिवर्त्य आहे. या वेगवेगळ्या संकल्पना पाहिल्यानंतर मुख्यत्वे करून आपल्याला इथे निश्चितपणे संख्याशास्त्र हे आपल्याला संशोधनासाठी आणि विशेषतः मानसशास्त्रीय संशोधनामध्ये कुठे वापरता येईल किंवा कशा पद्धतीने वापरता येऊ शकतं, त्याची भूमिका नक्की काय असू शकते हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे संशोधन करणं, त्याचबरोबर विपणनासारख्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, औषधशास्त्राच्या क्षेत्रामध्ये संख्याशास्त्राचा वापर निश्चितपणे केला जातो. आत्ता आपण इथे मुख्यत्वे करून संख्याशास्त्राचा वापर संशोधनामध्ये कशा पद्धतीने केला जाऊ शकतो ते आपण आधी सविस्तरपणे पाहणार आहोत. संशोधन म्हणजे काय तर सद्यस्थितीमध्ये जे ज्ञान आहे किंवा सद्यस्थितीमध्ये जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीमध्ये भर घालणे म्हणजे संशोधन. हा जो शब्द आहे रिसर्च, अगदी साधं आणि सोपं रिसर्च, पुन्हा शोध घेणे, हा जो शब्द आहे हा मूळच्या रिहर्श या फ्रेंच शब्दावरून आलेला शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ आहे प्रवास करणे किंवा सर्वेक्षण करणे. संशोधनाची अत्यंत सोपी अशी व्याख्या कर्लिंगर यांनी दिलेली आहे. कर्लिंगर म्हणतात, नैसर्गिक घटनेसंदर्भात गृहीत संबंधांबद्दल मांडलेल्या सिद्धांताच्या आणि गृहीत कल्पनेच्या आधारे केले जाणारे पद्धतशीर, नियंत्रित आणि शास्त्रीय अन्वेषण म्हणजे
संशोधन होय. बघा, याच्यामधले 3 अत्यंत महत्वाचे घटक शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने आहेत. ते म्हणजे पद्धतशीर, नियंत्रित आणि शास्त्रीय अन्वेषण. इन्व्हेस्टिगेशन आहे. कशाचं अन्वेषण आहे, कशाचं इन्व्हेस्टिगेशन आहे, तर नैसर्गिक घटनेसंदर्भात. आणि हे इन्व्हेस्टिगेशन किंवा हे अन्वेषण करत असताना महत्वाचा घटक म्हणजे यापूर्वी तयार झालेले सिद्धांत आणि सद्यस्थितीतील संशोधनाच्या हेतूला अनुसरून संशोधकाने मांडलेल्या गृहीत कल्पनेला अनुसरून असं केलेलं जे अन्वेषण आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, ते म्हणजे संशोधन. या संशोधनाचीच आणखी एक व्याख्या बेस्ट आणि खान यांनी दिलेली आहे. पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेल्या निरीक्षणांच्या नोंदी आणि विश्लेषण म्हणजे संशोधन. इट इज अ सिस्टमॅटिक अँड ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन. पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी फक्त नोंदीवर थांबत नाही, तर त्या नोंदींचं पुढे केले जाणारं विश्लेषण. आणि मूलतः या विश्लेषणासाठीच आपल्याला संख्याशास्त्राची गरज भासते. ही अत्यंत समर्पक अशी व्याख्या बेस्ट आणि कान यांनी दिलेली आहे. त्यामुळे या विश्लेषणाच्याच मदतीने विविध सिद्धांत तयार होतात आणि त्या आधारे विशिष्ट अंदाज हे बांधले जातात. जेव्हा आपण संशोधन करत असतो तेव्हा हे संशोधन करत असताना मुख्यत्वे करून आपण जेव्हा जनसंख्येबाबत म्हणजेच समष्टीबाबत विविध परिवर्त्यांच्या मध्ये असणारा संबंध त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो, विविध घटकांचं मापन करतो, अंदाज बांधतो, त्याच्याच बरोबरीनं गृहीतकांची किंवा परिकल्पनांची पडताळणी करतो, त्याबरोबरीनंच विशिष्ट घटकांबाबत तुलना करतो आणि निष्कर्ष काढतो. या सगळ्यांचा समावेश हा संशोधनामध्ये होतो. आणि म्हणून संशोधन काही करत असताना काही महत्वाचे टप्पे आहेत. जसं की सगळ्यात पहिल्यांदा समस्या विधान हे मांडलं जातं. त्या समस्या विधानाला अनुसरून आपण हे सगळे टप्पे पुन्हा डिटेलमध्ये पाहणारच आहोत. त्या समस्या विधानाला अनुसरून सिद्धांत कल्पना, परिकल्पना, अभ्युपगम किंवा हायपोथेसिस मांडणं. त्यानंतर यापूर्वी मांडलेली संकल्पना ती म्हणजे नमुना चयन, संशोधनाचा आराखडा. हे विविध टप्पे आता आपण सविस्तरपणे या विविध टप्प्यांची चर्चा करणार आहोत. हे पहा, त्याच्यामधला पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे समस्या. समस्या म्हणजे काय, तर समस्या म्हणजे विशिष्ट अभ्यासासाठी निवडलेलं असं एक सामान्य उद्दिष्ट. बघा, एक उदाहरण पाहूया की एखाद्या संशोधकाला किशोरांमधील संवेदित पालकांचे वर्तन, की त्यांना पालकांच्या वर्तनाचे कशा पद्धतीने संवेदन होत आहे ते आणि किशोरांमधल्या स्वसंकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. इथे जेव्हा हा अभ्यास करायचा आहे तेव्हा संशोधक या अभ्यासासाठी समस्या विधान अशा पद्धतीने मांडेल: किशोरांमधील संवेदित पालकांचे वर्तन व स्वसंकल्पना यातील संबंधांचा अभ्यास करणे. हे समस्या विधान संशोधक मांडेल आणि त्याला अनुसरून संशोधनाचा एक सामान्य हेतू हा स्पष्ट होईल. या समस्या विधानावरच आधारित पुढील वैशिष्ट्यपूर्ण अशी उद्दिष्ट ही मांडली जातात. म्हणजेच संशोधनाची उद्दिष्ट
ही समस्या विधानाला अनुसरून मांडली जातात. त्यानंतर पुढच्या टप्प्यावर गृहीतक किंवा अभ्युपगम किंवा परिकल्पना किंवा सिद्धांत कल्पना मांडली जाते, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये हायपोथेसिस असं म्हणतात. ही जी सिद्धांत कल्पना आहे किंवा हे जे गृहीतक आहे हे समस्या विधानावर आधारित असं मानलं जाऊ शकतं. यामध्ये संशोधनाच्या मदतीने पडताळून पाहता येणारी अशी तात्पुरत्या स्वरूपामध्ये मांडलेली ही विधानं आहेत. संशोधन करण्यापूर्वी संशोधनाची फलितं काय असू शकतील याबद्दल मांडलेली अशी तात्पुरत्या स्वरूपातील विधानं म्हणजेच गृहीतक किंवा अभ्युपगम किंवा हायपोथेसिस. ठीक आहे. हे जे सिद्धांत कल्पना आहे किंवा ही जी गृहीतक आहेत ही मुख्यत्वे करून दोन प्रकारची असू शकतात. एक म्हणजे शून्य परिकल्पना किंवा हे जे गृहीतक आहे हे नल हायपोथेसिस, आणि दुसरं म्हणजे अल्टरनेट म्हणजेच पर्यायी गृहीतक कल्पना किंवा अभ्युपगम. या दोन्ही प्रकार आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत. ठीक आहे. आता एकदा का सिद्धांत कल्पना गृहीतक किंवा अभ्युपगम मांडलं की त्याच्या पुढच्या टप्प्यावर संशोधक नमुना निवडीचं काम सुरू करतो. हा नमुना निवडत असताना विशेषतः अभ्यासाची उद्दिष्ट आणि गृहीतक याला अनुसरून नमुन्याचं स्वरूप काय असेल, म्हणजे आपण कुठलं सॅम्पल घेणार आहोत त्याचा आकार केवढा असेल हे निश्चित होत असतं. अभ्यासाच्या स्वरूपावर आणि त्याचबरोबर उद्दिष्टावर नमुन्याचा आकार हा अवलंबून असतो. विशिष्ट अभ्यासाच्या आवश्यकतेनुसार आयदर संभाव्यता किंवा विनासंभाव्यता नमुना चयन पद्धती ही वापरली जाते. यापूर्वी आपण काही फक्त म्हणजे त्याची नावं आपण ऐकली, संभाव्यता नमुना चयन पद्धती आणि विनासंभाव्यता नमुना चयन पद्धती, की कशा पद्धतीने नमुना निवड केला जाईल हे अभ्यासाच्या स्वरूपानुसार आणि उद्दिष्टानुसार निश्चित होत असतं. मग त्याच्या पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर संशोधक संशोधनाचा आराखडा तयार करतो. हा जो संशोधनाचा आराखडा आहे त्या आराखड्यावरून संशोधनाची एक रूपरेषा तसंच संशोधनाची रचना ही उपलब्ध होते. यामुळे संशोधन समस्येचं उत्तर मिळवण्याबरोबरच एकतर महत्त्वाचं म्हणजे संशोधनामध्ये इतर काही परिवर्त्यांमुळे त्याच्या फलितांवर जर काही परिणाम होणार असेल, म्हणजेच प्रचलन निर्माण होणार असेल, तर त्यावर देखील नियंत्रण ठेवता येऊ शकते. संशोधन आराखड्यामुळे अत्यंत वस्तुनिष्ठपणे वैध आणि योग्य पद्धतीने संशोधन समस्येचं उत्तर हे मिळू शकतं. विशेषतः कर्लिंगर यांच्या मते अत्यंत महत्त्वपूर्ण असं काम या संदर्भात केलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण संशोधन आराखडा मांडतो म्हणजे रिसर्च डिझाईन तयार करतो, तेव्हा आपल्याला विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा संशोधनाच्या समस्येचं उत्तर मिळवण्यासाठी अत्यंत ऑब्जेक्टिव्ह किंवा वस्तुनिष्ठपणे वैधपणे आणि योग्य पद्धतीने समस्येचं उत्तर हे मिळण्यात मदत होते. त्यामध्ये मुख्यत्वे करून प्रायोगिक, तत्सम प्रायोगिक किंवा घटक विश्लेषण आराखडा, त्याचबरोबर लहान समूह आराखडा अशा विविध पद्धतीच्या आराखड्यांचा समावेश होतो. अनेक संशोधनाचे आराखडे हे आपण पुन्हा संशोधन पद्धतीमध्ये अभ्यासणार आहोतच. मानसशास्त्रीय दृष्ट्या मुख्यत्वे करून
प्रायोगिक किंवा तत्सम प्रायोगिक आराखड्यांना, त्याचबरोबर घटक विश्लेषण आराखड्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. त्याच्या पुढच्या टप्प्यावर आल्यानंतर संशोधनामधला महत्त्वाचा आणि पुढचा टप्पा तो म्हणजे प्रदत्त संकलन, डेटा कलेक्शन. प्रदत्त संकलन करण्यासाठी मुख्यत्वे करून आपण प्रमाणित अशा स्टँडर्डाइज्ड अशा मानसशास्त्रीय चाचण्या, त्याचबरोबर मुलाखत, निरीक्षण, प्रश्नावल्या इत्यादी साधनांचा वापर करतो. संशोधनासाठी मांडलेलं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला अनुसरून संशोधक या विविध प्रकारच्या संकलन साधनांच्या मदतीने प्रदत्त हा गोळा करत असतो. पुढे गेल्यानंतर मगाशीच आपण पाहिलं की एकदा का प्रदत्त संकलन झालं की मग पुढच्या टप्प्यावर मुख्यत्वे करून प्रदत्त विश्लेषणाचं म्हणजेच डेटा अनालिसिसचं काम हे सुरू होतं. यासाठी दोन्ही पद्धतीने गुणात्मक किंवा परिमाणात्मक अशा स्वरूपामध्ये उपलब्ध माहितीच्या आधारे किंवा डेटा प्रदत्त कोणत्या स्वरूपामध्ये आहे त्या आधारे प्रदत्त विश्लेषण हे केलं जातं. हे गुणात्मक, परिमाणात्मक किंवा दोन्ही प्रकारचं विश्लेषण हे असू शकतं. आणि या विश्लेषणासाठीच आपल्याला जी सांख्यिकी किंवा जी संख्याशास्त्रीय पद्धती आवश्यक आहे ती मूलभूत संख्याशास्त्रीय पद्धती आपण या भागामध्ये शिकणारच आहोत. एकदा का प्रदत्त विश्लेषण झालं की त्या आधारे पुढे काही निष्कर्ष काढले जातात. मिळालेल्या संख्याशास्त्रीय फलितांच्या आधारे निष्कर्ष काढले जातात आणि मग पुढे, कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं की संपूर्ण जनसंख्येमधून विशिष्ट नमुना निवडलेला आहे, त्या आधारे डेटा कलेक्शन म्हणजे प्रदत्त संकलन केलेलं आहे. मग हे निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष सध्या नमुन्याशी संबंधित आहेत. ते निष्कर्ष किंवा ती मिळालेली जी फलितं आहेत ती संशोधक जनसंख्येकरिता किंवा समष्टीकरिता उपयोजनात आणतो, म्हणजेच मिळालेल्या फलितांचं सामान्यीकरण करतो किंवा जनरलायझेशन करतो. त्याला जनसंख्येसाठी त्याचा वापर करतो. आणि म्हणून हे सगळं करत असताना मानसशास्त्रीय संशोधनामध्ये जेव्हा आपण संख्याशास्त्राची भूमिका विशेषतः नमूद करतो तेव्हा आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की संशोधनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण मानसशास्त्रीय संशोधनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण संख्याशास्त्र वापरत असतो. आणि हे वापरत असताना म्हणजे अगदी सुरुवातीपासून लोकसंख्येमधून किंवा समष्टीमधून नमुना निवडत असताना, त्या नमुन्याचा आकार ठरवत असताना, तो निश्चित करत असताना संख्याशास्त्र वापरलंच जातं. इतकंच नाही तर प्रदत्त संकलनासाठी ज्या वेगवेगळ्या मानसशास्त्रीय कसोट्या किंवा जी प्रमाणित अशी साधनं तयार केली जातात त्या साधनांची वैधता, विश्वसनीयता निश्चित करत असताना देखील संख्याशास्त्राचा वापर हा होत असतो. आपण जो प्रदत्त गोळा करतो त्याचं घटक विश्लेषण करत असताना मानसशास्त्रीय चाचण्यांबाबत संख्याशास्त्राचा वापर केला जातो. त्या चाचण्यांची जी मानकं किंवा मापदंड तयार होतात, म्हणजे जे नॉर्म्स तयार होतात, ते नॉर्म्स तयार करत असताना देखील प्रसामान्य वितरणासारखी महत्त्वाची प्रक्रिया किंवा पद्धती ही वापरली जाते. त्यामुळे प्रदत्त संकलनाचं साधन किंवा मानसशास्त्रीय चाचणी तयार करताना देखील संख्याशास्त्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मगाशी पाहिलेला साधारणतः संशोधनाचा अगदी शेवटाकडील टप्पा तो म्हणजे प्रदत्त विश्लेषण. त्यासाठी तर संख्याशास्त्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संख्यात्मक माहिती
योग्य पद्धतीने मांडणे, त्याचं संघटन करणे, त्याचं विश्लेषण करणे, यासाठी संख्याशास्त्र अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग या विशिष्ट संख्याशास्त्रीय पद्धतींच्या माध्यमातून आपण अनुमान काढतो किंवा निष्कर्ष काढतो आणि शेवटी निर्णय प्रक्रियेमध्ये संख्याशास्त्राची मदत होत असते. संशोधक जेव्हा काही संख्यात्मक माहिती किंवा प्रदत्त गोळा करतो तेव्हा देखील संख्याशास्त्र हे अत्यंत महत्वाचं ठरतं. यासाठी प्रदत्त विशिष्ट पद्धतीने रचणे, त्याचं वर्गीकरण करणं आणि विश्लेषण करणं, या आधारे अनुमानं काढली जातात किंवा निर्णयाप्रत संशोधक येतो. मिळालेल्या फलितांवरून अनुमान काढण्यासाठी किंवा अनुमान काढून त्या आधारे काही प्रेडिक्शन्स किंवा अंदाज देखील बांधता येऊ शकतात. त्यासाठी मुख्यत्वे करून 2 प्रकारचे संख्याशास्त्र उपयोजनात आणली जातात. एकतर वर्णनात्मक संख्याशास्त्र किंवा अनुमानात्मक संख्याशास्त्र. या दोन्हीच्या मदतीने प्रदत्तचं विश्लेषण किंवा डेटा ॲनालिसिस हे करता येतं. जेव्हा आपण संख्याशास्त्राच्या मदतीने अनुमान काढत असतो तेव्हा काही संभाव्यता त्रुटी या देखील लक्षात घेतल्या जातात. या संभाव्यता त्रुटींवरून किंवा या लक्षात घेतल्यामुळे संख्याशास्त्रामुळे एकूणच संशोधनामध्ये अचूकतेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. मुख्यत्वे करून जे 2 प्रकार सांगितलेले आहेत, वर्णनात्मक आणि अनुमानात्मक संख्याशास्त्र किंवा सांख्यिकी. या वर्णनात्मक संख्याशास्त्राच्या मदतीने कच्च्या प्रदत्ताचं वर्गीकरण करून वैशिष्ट्यपूर्ण अशी सारणी तयार होते. मग या सारणीवर संशोधनाच्या उद्दिष्टाला अनुसरून केंद्रीय प्रवृत्तीची किंवा विचलनशीलतेची परिमाणं म्हणजेच मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आणि व्हेरिएबिलिटी यासारखी संख्याशास्त्रीय परिमाणं ही वापरता येतात. मग त्याच्या पुढे जाऊन अनुमानात्मक संख्याशास्त्राच्या आधारे 2 किंवा अधिक नमुना गटांची, जसं की मगाशच्या उदाहरणामध्ये किशोरवयीन विद्यार्थी जेव्हा म्हणतो तेव्हा मुलगे आणि मुली हे दोन्ही असतात. मात्र दोन्ही मध्ये काही तफावत आहे का, काही फरक आहे का, हे जाणून घेण्यासाठी देखील संख्याशास्त्राची मदत होते. हे सगळं करत असताना आपण जी गृहीत कल्पना किंवा सिद्धांत कल्पना मांडलेली आहे त्याला अनुसरून प्राचल किंवा अप्राचल सांख्यिकी ही वापरता येते. ही प्राचल किंवा अप्राचल सांख्यिकी वापरण्यासाठी देखील काही नियम आहेत आणि त्या नियमांचा किंवा त्या मुद्द्यांना अनुसरूनच सांख्यिकीचा वापर हा केला जातो. जेव्हा आपण संख्याशास्त्राचा विचार करतो तेव्हा तो वापर करत असताना त्याबद्दल काही मर्यादा सुद्धा येतात. केवळ छोट्याशा जनसंख्येवर किंवा गटावर प्रदत्त संकलन करून संख्याशास्त्राचा वापर करता येत नाही. त्याच्याच बरोबरीनं मिळणारी अनुमानं ही अगदी अचूक असतीलच असंही सांगता येत नाही. संख्याशास्त्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या फलितांचं अर्थविवरण करायचं असेल तर त्याचं योग्य ज्ञान त्या व्यक्तीजवळ असणं निश्चितच आवश्यक आहे. संख्याशास्त्राचं प्रदत्त संकलनाबाबत कोणतंही नियंत्रण राहत नाही. त्यामुळे त्या माध्यमातून कुठलं तरी पूर्वग्रह आहे किंवा नाही याबद्दल किंवा गैरव्यवहार किंवा गैरप्रकार घडतायत का याबद्दल कोणताही प्रकारे संख्याशास्त्र सूचित करत नाही. मुख्यत्वे करून जर योग्य ज्ञान नसणाऱ्या व्यक्तीकडून संख्याशास्त्राची फलितं हाताळली गेली तर कदाचित त्यामधून चुकीचे अर्थ हे लावले जाऊ शकतात. अशा पद्धतीने संख्याशास्त्र हे आपल्याला मुख्यत्वे करून संशोधनाच्या आणि मानसशास्त्रीय संशोधनाच्या कामामध्ये उपयुक्त ठरतं.
विशेषतः आपण या पुढील भागामध्ये याबद्दल आणखी चर्चा करणारच आहोत. थँक्यू.